बाई लय दमले ग बाई दादांच्या सभेसाठी. थांब जरा गाम पुसून घेते. आला आला ग बाई आला ग माझ्या सोन्याचा फोन आला. दादा बहिणींकडे लक्ष नाही आहे तुमचं. बहिणीचं पाऊल वाकडं पडतंय बरं का. तुमच्या भर सभेत असताना फोनवर बोलणं सुरू आहे. तुमच्या भाषणाकडे लक्ष नाही आहे तुमच्या बहिणींचं. घ्या आता या बहिणींकडं तर काय म्हणावं आता. चक्क झोपली आहे दादांची बहीण दादांच्या सभेमध्ये. 1500 रुपये कमी झाले की काय का दादांनी बोर केलंय भाषणात. आणि या ताईंना स्टॅच्यू करून बसवलं गेलंय असं वाटतंय. ताई हालत नाही आहेत, डुलत नाही आहेत. आणि इकडं तर बाई दादांनी खूपच दमवलंय. झोप येते मला तर. आणि या ताईंना आता काय म्हणावं. ताईंनी दादाकडून पैसे घेतलेत पण दादांचा जय जयकार करायचा नाही म्हणते. अजित दादा तुम आगे बढो असं म्हणायला तयार नाही दादा तुमची बहीण. आणि इकडं ताई ते हवा घेण्यासाठी नाहीये. दादांचा मास्क तो चेहऱ्याला लावायचा असतो. आणि गप्पा काय मारताय, भाषण ऐका की दादाचं. तर हे होते दादांचे गडचिरोली जिल्ह्यातील सभेतील काही दृश्य. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.